सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा जिल्हा प्रीमियर लीग आपण साताऱ्यात घेतो आहे। हे घेण्यामागचा आमचे नेते श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उद्देश असा होता की आपले खेळाडू इथे खेळतात आणि आपल्यातलेच मॅचेस होतात आणि त्यांना पुढे जाण्याची जी संधी पाहिजे त्याला कुठेतरी अटकाव येतो। जसं IPL जसं आहे तसं टेनिस बॉल मध्ये ISPL म्हणून आहे, त्याचे प्लेयरचे लिलाव होतात आणि त्या भारतीय पातळीवर स्पर्धा सुरू असतात। सातारचा एकमेव खेळाडू आपला आहे भूषण गोळे, हा तिथं खेळतो। मागच्या वर्षी त्याला 8 लाख रुपयाला विकत घेतलेलं होतं, त्या टीमनं घेतलेलं होतं। यावर्षी त्याची किंमत 16 ते 25 लाखाच्या दरम्यान जाईल असा आताचा अंदाज आहे। परंतु आपला जिल्हा हा स्वातंत्र्यवीराचा, धैर्यवान माणसांचा, कष्टाळू माणसांचा जिल्हा आहे आणि त्याला योग्य स्टेज मिळावं म्हणून महाराज साहेबांनी, शिवेंद्रराजे भोसलेंनी ही स्पर्धा घेण्याचं नियोजन केलेलं आहे। असं आहे की 16 टीम्स असणार आहेत। भारतीय पातळीवर जे 16 जण खेळत आहेत ती या प्रत्येक टीम मध्ये एक जण असणार आहे। म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे हे खेळाडू सगळे एक खेळणार आहेत। त्याच्याबरोबर आपल्या जिल्ह्यातले खेळाडू असणार आहेत। त्या प्रत्येक टीम मध्ये एक 19 वर्षाखालचा एक खेळाडू घेणं बंधनकारक केलेलं आहे, एक 40 वर्षावरील खेळाडू घेणं बंधनकारक केलेलं आहे। याचा उद्देश असा की सर्व वर्गातल्या खेळाडूंना या राष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळावा। यात ISPL चे सिलेक्टर्स जे आहेत ते यात येणार आहेत बघायला। या सगळ्यांचं 285 खेळाडू 450 मधून सिलेक्ट झालेले आहेत लिलावातून। या 245 जणांचं गुणांकन होणार आहे। त्यांचं आता ISPL चं रजिस्ट्रेशन फ्री, म्हणजे माझी मुंबई जी अभिषेक बच्चनची टीम आहे त्यांनी हे सगळं स्पॉन्सर केलेलं आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन। त्यामुळं या मुलांना रजिस्ट्रेशनची फी भरावी लागलेली नाही। आता ही मुलं जेव्हा खेळतील तेव्हा त्यांचा दर्जा उंचावेल, वरिष्ठ प्लेयर कसे खेळतात हे बघायला मिळेल आणि यात जे खेळाडू येणार आहेत हे फार उच्च दर्जाचे आहेत। जगत सरकार म्हणून आहे, त्याला मागच्याच महिन्यात जी फायनल झाली त्यात मॅन ऑफ द सिरीज म्हणून 2,85,00,000 गाडी मिळाली। एवढे मोठे खेळाडू येणार आहेत, सगळ्या टीम मधून एक खेळाडू आहे आणि हे नेत्रदीपक त्यांचा खेळ होणार आहे आणि हे डोळ्याचं पारणं फेटवणारा खेळ सातारकरांना मोफत बघता येणार आहे आणि आपल्या खेळाडूंना पुढे वाव मिळावा यासाठी हा प्रयत्न आहे। यासाठी मोठी बक्षीस आहे, म्हणजे पहिलं बक्षीस 2 लाख आहे, दुसरं 1 लाख आहे, तिसरं आणि चौथं 50,000 आहे। मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज हे फक्त जिल्ह्यातलेच असतील, आयकॉन प्लेअरला मिळणार नाही। त्यासाठी इलेक्ट्रिक बाईक ठेवलेले आहेत। जी टीम्स ओनर्स आहेत ज्यांनी या टीम विकत घेतलेल्या आहेत यांच्यासाठी जी टीम जिंकेल त्या ओनरला एक बाईक आहे आणि 2 नंबरला इलेक्ट्रिक गाडी त्या ओनरला मिळणार आहे। बक्षिसांची खैरात केलेली आहे। रात्रंदिवस सामने आहेत। दिव्यांच्या प्रकाशझोतात अतिशय देखणी स्पर्धा होणार आहे। त्यामुळं सातारकरांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद द्यावा अशी ही स्पर्धा शाहू स्टेडियम येथे दिनांक 22 मे ते 27 मे दरम्यान होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल।